पिंजरा पिंजरा रे. अरे जावई असला म्हणून काय झालं, तो वीर. मगाशी पण सुंदर डोळे उघडत नव्हता. त्याला काही झालं तर नसेल ना? हे सुंदर आपल्याला याने डोळे उघडल्याशिवाय कसं कळणार आहे? सुंदर सुंदर डोळे उघड. हे सुंदर, अरे काय झालंय ते सांग ना सुंदर. तुला आत्ता सोडलं इथे? मला हिच्याबरोबर जे करायचं होतं करून झालंय बरं. आईला शेवटी बापाच्याच वळणावर गेलास ना रे. दाखवून दिलंस तात्याच काढतोय तू. विष्णू, त्याला सोड. मी याला जिवंत सोडणार नाही अक्का. विष्णू, तो आपल्या घराचा जावई आहे. तू सोड त्याला. जिवंत ठेवायचा लायक झालाय. विष्णू, जा इथून. मी नाही जाणार. मी याला विष्णू, का वागलीस नारायणीशी वाईट? तिने तुला इतकी मदत केल्यावरही ती काय उत्तर देणार पणा? अरे खानदानीपणा हा फक्त रक्तातूनच नाही तर संस्कारातून सुद्धा येतो. आणि संस्कार हे सहवासातून होतात. आपला सहवासच कमी पडला, बाकी काही नाहीये. तुझा माझ्यावर राग होता तर माझ्याची वाईट वागायचंस. नारायणीने काय वाईट केलं होतं तुझं? लाज लाज वाटते मला माझी आणि चंद्रकलेची मुलगी म्हणायला. मला माफ करा अक्का. माझं चुकलं. खरं तर त्या पोरीबरोबर 2 दिवस 2 रात्र राहिलो आणि माझ्या लक्षात आलं की मजा नाही तिच्यात. काय बोलतोस तू? जाऊ दे ना अक्का. आता होऊन गेलेल्या चुकांबद्दल काय बोलायचं ना. पण खरंच सांगतो, मला नाही आवडली ती. म्हणजे खूपच अडाणी आहे. वीर, तू जा इथून. अक्का, असं काय करताय? नारायणीला न भेटताच गेलो तर तिला कसं वाटेल? माझ्यावर चिडली असेल ना ती. नाही पण दुसलेल्या बायकोला जो समजूच शकत नाही तो नवराच कसला ना. तिच्या खोलीत असेल ना. मी येतोच तिला भेटू. म्हणजे असा तमाशा घातलाय तर या सगळ्यांनी. काहीच नाही गोरख दादा. आवते ही साहेबांच्या आई साहेबांना बी त्यांनी नाही सोडलो. इथं माझ्या शेजारी बांधून ठेवलं होतं त्याचा. नागनाथ, हिला आत्ताच्या आत्ता इथून घेऊन जा, नाही तर हिच्या जीवाचं बरं वाईट पण माझ्या हातून. मला माफ करणार आहे. मी तुझा गुन्हेगार आहे. पण पुन्हा माझ्या हातून अशी चूक कधीच होणार नाही.